लॉर्ड एस्प्रेसो किंवा एस्प्रेसो. मित्रांनो, ही गाडी तुम्ही इंस्टाग्राम रील्सवरती खूप जास्त बघितली असेल, डोंगर दऱ्यामधून जाताना किंवा प्लेन हायवेजवर पळताना. तर आज आपल्यासोबत आहे अशीच एक एस्प्रेसो, तिचं आपण करणार आहोत लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, मी ओशन तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. चला तर मित्रांनो, या गाडीचे प्राऊड ओनर अमोल सर यांना बोलूया आणि करूया आपल्या रिव्ह्यूला सुरुवात. हॅलो सर, वेलकम. हॅलो, धन्यवाद सर. सर, आज तुम्हाला तुमच्या गाडीबाबत आम्हाला खूप सारे उत्तर द्यायचे आहेत. हो. येस, तर त्याच्या अगोदर आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं एक छोटंसं एक इंट्रोडक्शन द्या. माझं नाव अमोल आढावे आणि मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि एक पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये मी ग्राफिक डिझाईन करतो. ओके, तर सर चला सुरू करूया. हो. सर, ही जी आपली एस्प्रेसो आहे, ही आपलं मॉडेल कोणतं आहे सर या एस्प्रेसोचं? हे एस्प्रेसोचं व्हीएक्सआय ऑप्शनल सीएनजी वाला मॉडेल आहे हिचं. ओके, VXI ऑप्शनल सीएनजी सीएनजी. आणि म्हणजे कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडी आपली. हो, कंपनी फिटेड सीएनजी ओके. आहे. सर, आपण गाडी ही 2022 मध्ये घेतलेली आहे. हो. येस, म्हणजे मी बघत होतो मे 2022 मध्ये हो. गाडी घेतली, म्हणजे 3 वर्ष पूर्ण होतील. हो. सर, जेव्हा आपण गाडी घेतली तेव्हा आपल्याला ऑन रोड ही गाडी कितीपर्यंत गेली? जेव्हा आपण ही गाडी घेतली ऑन रोडमध्ये तेव्हा ही गाडी ना 6,50,000ला गेली. आपण कंपनीकडनं थोडाफार डिस्काउंट करून ही आपण ऑन रोड 6.5 लाखामध्ये ही गाडी ओके, घेतली. आता साधारणतः 7.5 लाख किंमत झालेली गाडीची हो, 3 बरोबर. वर्षानंतर. हो. त्याच्यामुळे डिस्काउंट असतं त्यांचं 20,000 पर्यंत, हो, म्हणजे 7,20,30,000 पर्यंत गाडी आता पण जात आहे. जात आहे. तर आपल्याला 6.5 लाखाला पडली हो, ऑन रोड सगळं करून. ऑन रोड सगळं करून. ओके. सर, आता जेव्हा आपण ही गाडी घेतली हम्म. तेव्हा तुम्ही अजून काही गाडी बघितल्या होत्या का याच्या बरोबर? हिच्याबरोबर आपण एक मारुतीचीच गाडी बघितली होती जी K10 मध्ये होती. ओके, अल्टो K10. अल्टो K10 बघितली. ओके. कारण की आपला बजेट जो होता ना तो 5-5.5चा होता. त्यानुसार आपण ती गाडी बघितली आणि हा. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं कळलं की ती हाईटला खूप कमी होती आणि तिचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो कमी होता. ओके. आणि मग तेव्हा एस्प्रेसो बघितल्यानंतर ही थोडी अशी बॉक्स टाईप लुक वाटते आणि जरा ग्राउंड क्लिअरन्स तिचा चांगला होता. ओके. त्यामुळे मग आणि गाडी बघितली आणि घरच्यांना पण ही गाडी आवडली, मग आपण ही गाडी बुक केली. ओके. सर, याच्या अगोदर आपण कोणती गाडी ओन करत आहात? याच्या आधी माझ्याकडे मारुतीचीच गाडी होती झेन एस्टिलो. ओके, झेन एस्टिलो. ती हो. पण म्हणजे उंचच होती. हो, ती पण उंचच होती. ओके. हो, तिथं ती पेट्रोल होती आणि हा. मग तिला पण भरपूर वर्ष झाले होते. मग आपण ती एक्सचेंज मध्ये करून घेतली. अच्छा, ती एक्सचेंज मध्ये देऊन आपण ही एस्प्रेसो घेतली तेव्हा. हो. ओके. सर, एक रेनॉल्डची अजून गाडी होती याच बजेटमध्ये, क्विड. हो, पण मी कधी रेनॉल्ड बद्दल कधी हे ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे आपला मारुतीचा जो पूर्ण पहिल्यापासून जो रिलेबिलिटी होती ओके. आणि सर्व्हिस कॉस्ट वगैरे बाकीच्या काही गोष्टी होत्या, मग त्यानुसार परत आम्ही मारुतीच प्रिफर केली. अच्छा, तर तुम्ही क्विड बघितली सुद्धा पण नाही? नाही, बघितली पण नाही. तुम्ही मारुतीतच गेला डायरेक्ट हो. आणि हीच गाडी तुम्ही फायनलाइज केल्यासारखं करून होतं घेतली. तुमचं हो. पूर्ण, आणि तुम्ही हीच गाडी घेतली. हो. ओके. सर, टाटाची गाडी बघितली होती का, टियागो? हो, बघितली होती, पण आपला बजेटच्या आसपासची जात पण नव्हती, त्याच्यामुळे ती जरा कॅन्सल केली आपण. अच्छा, म्हणजे बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी, अल्टो आणि या 2 हो. गाड्या होत्या, त्यापैकी हो. तुम्ही ही चूज केली चूज गाडी केली तुम्ही. गाडी. ओके. सर, आता ही जी गाडी आहे ही कंपनी फिटेड सीएनजी आहे. हो. तर आपण कंपनी फिटेड न घेता बाहेरून का घेतली नाही सीएनजी मध्ये? बाहेरून जे काही काही गोष्टी ज्या असतात तर त्या कंपनी फिटेड ज्या असतात, त्याची वॉरंटी वगैरे काही गोष्टी ज्या असतात कंपनीकडनं, हा. तो एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो आपल्याला. ओके. त्यामुळे आपण ही कंपनी फिटेडच घेतली. ओके. सर, जेव्हा आपण ही गाडी घेतली तेव्हा तुम्हाला असं वाटलं की चला थोडंसं अजून पैसे टाकून वॅगनर घेतली असती, असं काही? हो, तेव्हा वाटलं होतं असं काहीतरी करावं की वॅगनर वगैरे घ्यावी. पण बाकीचा काही जो ग्राउंड क्लिअरन्सचा इश्यू होता आणि वॅगनर जी गाडी आहे ना ती थोडी अजून कॉस्टली पडते. ओके. आपला पण बजेटचाच इश्यू होतो तिथे पण. अच्छा. तर त्याच्यामुळे मग आपण हिलाच जास्त प्रेफरन्स दिला. ओके. सर, आपण ही गाडी 3 वर्षामध्ये, साधारण 3 वर्ष होतील आता, हो. तर आतापर्यंत सर आपण गाडी चालवली किती आहे सर? ही साधारणतः गाडी आपण आहे ना 48,000 किलोमीटर चाललेली आहे ही गाडी. ओके, 48,000 किलोमीटर तुम्ही गाडी हो, चालवलेली आहे. हो. ओके, वाव. सर, याचं जे आता गाडी तुम्ही चालवली आहे 48,000 किलोमीटर, तर मी जाणू इच्छितो की मायलेज देती कितना आहे, म्हणजे आपल्याला पडतं किती मायलेज? तुम्ही मायलेजचं सांगत होता हो. की इकॉनॉमिकल गाडी आहे खूप बरोबर. जास्त, हो. तर मायलेज गाडी देते किती सर आपल्याला आता? गाडीचा मायलेज आता जर आपण बघितला ऑन रोड पेट्रोलमध्ये तर ही पेट्रोलमध्ये जी 16 ते 17चा ॲव्हरेज देते ही ओके. हायवेवरती, आणि सिटीमध्ये पण ही 15 ते 16 देते. अच्छा, सिटीमध्ये 15च्या आसपास हो. आणि हायवेला 17 ते 18च्या 17, आसपास 18च्या आसपास. हो. ओके. आणि मोस्टली एक सांगायचं गोष्ट की ही गाडी मी सीएनजी घेतली, त्याच्यामुळे मी पेट्रोल किंचितच 5 ते 6,000 किलोमीटर चालवली आहे. ओके. बाकी जी उरलेली आहे हा. 43,000 किलोमीटर ही हा. मी पूर्णपणे सीएनजी वर चालवली आहे. अच्छा, तसं सीएनजी वर एव्हरेज काय आहे गाडी? हा, गाडी सीएनजी मध्ये जो ॲव्हरेज देते, जर आपण टाकी फुल केली हा. तर गाडी सिटीमध्ये जी चालते ती 170 ते 180 किलोमीटर चालते. ओके. आणि
हायवेवरती तीच आपण फुल करेल असेल तर ती ना 210 ते 230 पर्यंत विचालते. ओके, 230 पर्यंत पण गाडी चालते. हो सर एक जर टाकी फुल केली, मला वाटतं 7.5 किलोमीटरच्या आसपास सीएनजी बसते गाडीमध्ये. हो, म्हणजे 750 ते 800चा सीएनजी मध्ये बसतो. ओके, हा तर त्याच्यामध्ये आपली गाडी चांगला एव्हरेज देते म्हणजे हो, खूप चांगला चांगला. ॲव्हरेज देते. ओके, सर हायवेजवर जेव्हा आपण गाडी घेऊन जात आहोत तेव्हा आपल्याला असं वाटतं गाडी काही वबाल वगैरे करते काही असं? हो, जर आपण 80 किंवा 80 प्लसच्या स्पीडमध्ये असेल तर हा. गाडी निश्चित वायबल वगैरे करते. ओके, तर तुम्हाला असं जाणवतं हो, जाणवतं. 100% म्हणजे हो, गाडी 100% वबाल करते. वायबल करते. ओके, तर तुम्ही काय स्पीडने गाडी चालवतात? आता मी साधारणतः गाडी इकॉनॉमिकल आणि जर बघितलं आपण तर मी मोस्टली 60 to 70 मध्ये गाडी चालवतो, कारण की सेफ्टीचा पण एक इश्यू येतो आणि प्लस गाडी त्या स्पीडमध्ये आपण जे चालवतो त्याच्यामध्ये रिलायबल खूप असते आणि ॲव्हरेज पण प्रॉपर देते गाडी. सर सेफ्टी तुम्ही सांगत आहात, तर तुम्हाला गाडी कितपत सेफ वाटते सर? गाडी कितपत सेफ मीन्स सेफ्टी तर आपल्या हातामध्ये असतं, पण कंपनीकडनं हिला कुठली सेफ्टी रेटिंग नाहीये, पण तरीही कंपनीने याच्यामध्ये 2 एअरबॅग्स प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर 2 एअरबॅग्स आहे आणि तुम्ही गाडी पळवतच नाही, हो, पळवतच नाही. म्हणजे साधारण 70-80 च्या हो, आसपास. 70-80च्या हायवेला आपण चालवतो गाडी. ओके सर, एव्हरेज पण त्याच्यामध्ये मिळतच पाहिजे हो, तेवढं आपण नक्कीच केलं तर. मिळतो. हो. ओके, सर गाडीचं आता सर्व्हिसिंग जी आहे ती आपण मारुतीमध्ये करत आहोत की बाहेर कुठे करताय तुम्ही? नाही, गाडीची आपण प्रॉपर सर्व्हिसिंग मारुतीच्याच ऑथोराइज मध्ये करतो. अच्छा, हो. तर सर सर्व्हिसिंग कॉस्ट काय जाते आपल्याला साधारणतः? साधारणतः सर्व्हिसिंग कॉस्ट जी जाते ती आपल्याला 5 ते 5,500 पर्यंत जाते गाडीची कॉस्टिंग, सर्व्हिसिंग कॉस्टिंग प्रत्येक 10,000 10,000 किलोमीटरला. ओके, म्हणजे आता तुमची 5वी सर्व्हिसिंग आता गाडीची होईल एक 2-3 हजार मध्ये आपली पुढची 5वी सर्व्हिसिंग होऊन जाईल. म्हणजे 50,000 आपल्या किलोमीटर हो, नंतर. 4 सर्व्हिसिंग झालेलं आहे. ओके, तर सर गाडीचं तुम्हाला म्हणजे 50 पैसे किलोमीटर 50 पडते पैसे पर गाडी. किलोमीटर सर्व्हिस कॉस्ट पडतो आपल्याला ओके. गाडीचा. सर अजून गाडीमध्ये काही ऍड ऑन वगैरे आपण केले का गाडी घेतल्यापासून? गाडी घेतल्यापासून आपण ऍड ऑन्स मीन्स फक्त आपल्याला तुम्ही बघू शकता की गाडीला मी हे जे सनवायझर्स वगैरे आहे ते टाकलेले, ओके. डोअरला क्लॅडिंग टाकलेली आपण. ओके, बाकी फॉग लॅम्प्स टाकायचे होते पण तिथे कुठे प्रॉपरली तिला हे दिलेलं नाही, हे जागा दिलेली नाही. DRLच हो, हे DRL आहे. साठी दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण फॉग लॅम्प्स काही टाकले नाही. हा. फक्त आपण आहे ना ह्या गाडीचे जे हेडलॅम्प्स आहे ना, हा. हे आधी जे होते ना तर त्याचं वॅटेज खूप कमी होता हा. आणि हायवेला मला त्रास व्हायचा, तर मी हे कटआउट चेंज केलेले आणि आता 110 वॅटचे आपण कटआउट टाकलेले. त्याच्यामुळे रोड प्रेझेन्स जो आहे तो आता खूप चांगला विजिबल आहे. म्हणजे ते जे बल्ब होते अगोदर हो, ते सफिशियंट नव्हते आणि सफिशियंट फॉग लॅम्पचं प्रोव्हिजन दिलंच नाही गाडीमध्ये फॉग कुठे. लॅम्पचं प्रोव्हिजन नसल्यामुळे मग मी कटआउट टाकले आणि याचं जे वॅटेज आहे ते प्रॉपर वाढवून घेतलं. ओके, तर सर आता नाईट ड्रायव्हिंग मध्ये सगळं दिसतं हो, व्यवस्थित, आता प्रॉपरली हायवे पूर्ण प्रॉपर कव्हर होतो आपला. कव्हर होते आता. हो. सर आणखीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण तुमच्या गाडीच्या आतमध्ये बसून डिस्कस करूया सर. हो, चालेल, नक्कीच. येस, चला मित्रांनो सरांच्या गाडीच्या आतमध्ये जाऊ आणि बाकीच्या गोष्टी डिस्कस करूया. तर मित्रांनो आपण आलो आहोत अमोल सरांच्या गाडीच्या आतमध्ये. इंटेरियर तुम्ही बघू शकता 2 कलर मध्ये आहे. वरचं जे आहे ते एक ग्रेइश शेड मध्ये आहे आणि बाकी गाडी जी आहे ती पूर्णपणे ब्लॅक कलर मध्ये आहे. सर आपल्याला म्हणजे तुम्हाला इंटेरियर बाबत काय वाटतं? इंटेरियर तुम्हाला कसं वाटतं गाडीचं? गाडीचं इंटेरियर पूर्ण बेसिकच आहे आपलं. ओके, सर पुढचे जे विंडो आहेत ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड आणि मागचे मॅन्युअल दिसले मला. हो, बरोबर. जसं तुम्ही इथे बघू शकता हा. की इलेक्ट्रिकली ऑपरेटेड पुढचे 2 आहे विंडोज हा. आणि मागचे जे आहे ते मॅन्युअली ऑपरेटेड आहे. ओके, सर म्हणजे एसी वगैरे आहे, म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी गाडी हो, दिलेल्या आहेत. गाडीमध्ये बेसिक सगळ्या गोष्टी आहेत. कंपनी फिटेड इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सो वगैरे कनेक्ट करू शकता, FM वगैरे आहे, USB वगैरे आहे ओके, आणि तुम्ही कॉलिंग वगैरे पण इथनं करू शकता. हा म्हणजे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण हो, आहे त्याला. हो. ओके, तर बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व गाडीमध्ये कव्हर केलेल्या आहेत. सर स्टेरिंग जो आहे तो टिल्ट आणि टेलिस्कोपिक नाही, काहीच होत नाही. काहीच नाही. जो आहे तो फिक्स आहे, ओके. तेवढाच आहे. हो, हा म्हणजे स्टेरिंग आपण बघू शकता मित्रांनो, स्टेरिंग जो आहे तो फिक्स आहे. फिक्स आहे. तो म्हणजे टिल्ट पण होत नाही आणि टेलिस्कोपिक पण होत नाही, म्हणजे जसं आहे तसं हो, फिक्स आहे ते. फिक्स आहे. ओके, सर मी आणखी जाणू इच्छितो याच्यामध्ये की नाईट ड्रायव्हिंग आपण करत आहात का हो. गाडीसोबत? नाईट ड्रायव्हिंग मोस्टली फक्त 11 पर्यंतच करतो, की सेफ्टीचा कन्सर्न असल्यामुळे. ओके, आणि गाडीमध्ये फॅमिली वगैरे असते, मित्र असेल तर तेव्हा करतो आम्ही ड्रायव्हिंग हा. 12-1 वाजेपर्यंत. पण हा. फॅमिली असेल तर मोस्टली 11 पण खूप जास्त होतं रेअर केस मध्ये. हा. 10-1 वाजेपर्यंतच आम्ही ड्रायव्हिंग करतो. ओके, सर आता ही जी गाडी आहे आपली ही 4 सीटर आहे. हो, बरोबर. येस, हा, म्हणजे ही 5 सीटर मध्ये येत नाही. येते मीन्स जर तुम्ही पेट्रोल घेतली तर ती 5 सीटर मध्ये येते ओके, आणि जर तुम्ही सीएनजी जर घेतली हा. तर मग फक्त 4 सीटरचीच RTO ऑथराइज हे असते. ओके, म्हणजे आपल्याला आता 4 सीटरच आहेत. हो, ही तर गाडी सर फक्त 4 आपली जी गाडी आहे लॉंगेस्ट जर्नी आपण कुठपर्यंत घेऊन गेलोय गाडी? लॉंगेस्ट जर्नी ह्या गाडी पुरतं तर मग मी कोकण मध्ये गेलेलो आहोत. ओके, कोकण मध्ये नाशिक पासून तुम्ही कोकण पर्यंत गेला आहात. नाशिक पासून कोकण ओके. पर्यंत गेलेलो आहोत आम्ही. हा. तर तेव्हा पण गाडीमध्ये फक्त फॅमिलीच होती, मी आणि माझी वाईफ आणि आई आणि वडील, आम्ही 4 जण होतो.
ओके, 4 जण तुम्ही तेव्हा गेले होते गाडी तेव्हा घेऊन. गेलो होतो गाडी घेऊन. ओके सर, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग मध्ये कसं वाटतं, म्हणजे मागचं सीट कम्फर्टेबल वाटतं मागच्या पॅसेंजर्सला? मागचं तर मी जसं विचारलं त्यांना की मागचं तर आहे कम्फर्टेबल, काही इश्यू नाही आहेत, पण हा. जर पूर्ण दिवस जर ते बसले तर मग ते त्यांना थोडा इश्यू येऊन जातो बॅक पेनचा वगैरे. ओके, म्हणजे सीट जो आहे आपण बघू शकतो मागचा, तो रिक्लाइन अँगल तेवढा नाहीये. तेवढा नाहीये जो पाहिजे तो. ओके, हो. आणि सर पुढचं तुमचं काय मत आहे? पुढचा ड्रायव्हिंगला काही इश्यू येत तर नाही एवढा, पण हा. माझ्यासाठी तर कम्फर्टेबल आहे. हा. जर माझी बॉडी वगैरे बघितली तर त्यासाठी तो कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. ओके, तुम्हाला कम्फर्टेबल हो. वाटते. हो. सर, आणखीन गाडी जेव्हा हायवे वगैरे जाते तेव्हा गाडी काही हलते, बबाल वगैरे करते असं काही? हो, वायबल करते गाडी. जेव्हा आपण जर मॅक्झिमम 80च्या स्पीडनी किंवा त्याच्या प्लस असो ना, तर गाडी हा. वायबल वगैरे करते. ही गाडी वायबल होते. हो. तर तुम्ही सर किती चालवता ते तुमचं मी speed? 60 to 70 चालवतो. फॅमिली वगैरे असेल किंवा सिंगल जरी असेल तर जसं माझं मुंबई पुणेला कंटिन्यू ट्रॅव्हलिंग असतं, ओके, तर मी मोस्टली 60 to 70 चालवतो किंवा मॅक्झिमम 80 पर्यंत चालवतो, कारण की त्या रेंजमध्ये आपल्याला मायलेज पण प्रॉपर भेटतो आणि ओके. गाडीची सेफ्टी आपल्या हातामध्ये आणि गाडी हँडल करणं आपलं प्रॉपरली हातामध्ये असतं. एक्झॅक्टली. हो. सर, तुम्ही मुंबई पुणे बोललाच आहात, तसंच ट्रॅफिकमध्ये तुमचं या गाडीबरोबर काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे ट्रॅफिकमध्ये कशी गाडी निघून जाते किंवा ड्रायव्हिंगचं तुमचं जे पोझिशन वगैरे आहे ती तुम्हाला कशी वाटते गाडीची? हो, तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे गाडीचा, की गाडी ओके. थोडी छोटी असल्यामुळे लेंथला, हा. तर ती ट्रॅफिक मधून आपण प्रॉपरली पटकन काढू शकतो. सपोज आपल्याला चान्स भेटला तर इकडनं हा. जायचं आणि रस्ता जरी खाली असला तरी ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे आपण प्रॉपरली ती खराब रस्त्याने सुद्धा प्रॉपरली काढून जाऊ शकतो. ओके, सर, आता आपण ग्राउंड क्लिअर जास्त आहेच गाडीचं. हो. लोक गाडीला खूप सारे लोक संबोधतात की मिनी एसयूव्ही किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्ही पण सांगतात बरेचसे लोक. हो. ग्राउंड क्लिअर जास्त आहे, तर आपण याच्यावर काही ऑफ रोडिंग केली आहे का आतापर्यंत? ऑफ रोडिंग मीन्स आता जसं मी माझ्या मित्रांच्या माळ्यांमध्ये जातो किंवा शेतावर जातो तर हीच गाडी घेऊन जातो. ओके, आणि अक्षरशः तिकडे खूप खराब रस्ते असतात, हा. तर गाडीला काही इश्यू येत नाही. गाडी प्रॉपरली चालते, कुठे काही टच वगैरे काही होत नाही. ओके. ग्राउंड क्लिअरन्स प्रॉपर असल्यामुळे गाडी आरामात खड्ड्यातून चालते वगैरे. सर, तुम्हाला वाटतं म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स साठी म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह पॉईंट होऊन जातं आपल्या याच्यामध्ये? हो, नॉमिनल इंडियन रोड साठी ग्राउंड क्लिअरन्स खूप इम्पॉर्टंट आहे या गाडीचं तरी. ओके, म्हणजे तुम्हाला गाडी कुठे लागली वगैरे असं काही इश्यू वाटला नाही? नाही, अजून हालून. तरी काही अजून तरी तसा काही इश्यू आलेला नाहीये. ओके, सर, आपण गाडी जी आहे 48,000 किलोमीटर बघतोय आपण, हो. तर सर 48,000 मध्ये आपली गाडी कुठे काही ब्रेकडाऊन वगैरे काही मेजर खर्च गाडीने काढलाय किंवा तुम्ही मेजर काही चेंजेस गाडीत केले आहेत असं काही? अजून तरी तसं काही झालेलं नाही, पण लास्टच्या सर्व्हिसिंग मध्ये की मला ब्रेक पॅडचा जो आहे ना तो मी स्वतःहून चेंज करून घ्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं होतं की अजून गाडी 5,000 किलोमीटर चालेल, पण मी बोललो की तेव्हा पण चेंज करायचं तर मग आता चेंज करून घेऊ. फक्त मी आतापर्यंत गाडीचे 4 ब्रेक पॅड चेंज केलेले. 45,000 झालेले ते, मीन्स 40 to 45,000 मध्ये चेंज झालेले. ओके, म्हणजे तुम्ही जे ब्रेक पॅड आहे ते तेव्हा चेंज केलेले आहेत. हो. सर, आणखी मी जाणू इच्छितो की जेव्हा आपण ड्रायव्हिंग करत आहोत तेव्हा गाडीमध्ये काही ब्लाइंड स्पॉट वगैरे तुम्हाला वाटतंय का? पोझिशन कशी आहे ड्रायव्हिंगची? आता मला तर खूप क्लिअर दिसतंय, जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर खूप क्लिअर व्ह्यू आहे हो, समोरचा. गाडीचा व्ह्यू तर खूप क्लिअर आहे. आपल्याला बोनेट पण दिसतं, जसं एसयूव्हीचा जो फील येतो ना गाडीमध्ये, तर हा. तोही येतो फील. येस. आणि ब्लाइंड स्पॉटचा जो आहे तर हा मोस्टली तर एवढा प्रॉपरली कधी मला म्हणजे नजर अंदाज कधी झालेला नाही, कारण की ड्रायव्हिंग असल्यामुळे आणि इकडे मिरर असल्यामुळे ना हा. तेवढा तो स्पॉट काय वाटत नाही की तो आपल्याला प्रॉपरली हे वाटेल, ओके. स्पॉट वाटेल. सर, आता मिररचं एक आणखी म्हणजे मी बघितलं की आपल्याला मिरर जे आहे ते मॅन्युअली हो. ऍडजस्ट करायची आहे. हो, त्याला manually. काहीच इलेक्ट्रिक किंवा आतमधून पण काही असं दिलं नाही. नाही. सर, त्याच्यामध्ये काही इनकन्व्हिनियन्स वाटतं का? हो, वाटणारच, अच्छा, कारण की ते आपल्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी कंटिन्युअस ऍडजस्ट करावं लागतं आपल्याला. अच्छा, म्हणजे आणि त्याच्यामध्ये सर तुम्हाला असं वाटतं की थोडे पैसे जास्त घेऊन ते दिलं पाहिजे होतं काही? हो, नक्कीच. कारण की तो एक चांगला फीचर आहे की आपण इथं बसल्या बसल्या त्या इलेक्ट्रिकली ऍडजस्टमेंट एकदम प्रॉपरली करतो. हा. मीन्स आपलं विजन अजून आपण इम्प्रूव्ह करतो. ओके, सर, तुम्हाला आता असं काय वाटतं की गाडीमध्ये ना काही गोष्टी मिसिंग आहेत, म्हणजे मारुतीने चला समजा एक 10, 15, 20 हजार रुपये जास्त घेतले पाहिजे होते आणि त्या गोष्टी ऍड ऑन केल्या पाहिजे, असं तुम्हाला काही वाटतं गाडीमध्ये? हो, गाडीने फॉग लॅम्प्स द्यायला पाहिजे होते गाडीमध्ये. ओके. आणि जो आपला हा जो रिअर मिरर आहे, हा. हा, रेअर व्ह्यू मिरर तो हो. पण जो आहे आपला आपण जो बघू बेसिकच शकतो, आहे तो याच्यामध्ये. बेसिक आहे आपला हो. मिरर पण हो. त्याच्यामध्ये है ना? तर हो. तो पण तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये की तो दिला पाहिजे होता? हो, तो दिला जे पाहिजे होता. रात्रीचे लाईट वगैरे जे आहे ते हा, थोडेसे तो तुम्हाला असं डायरेक्टली वाटतं? याच्यावर तो डायरेक्टली याच्यावर रिफ्लेक्ट होता आणि जो आपल्या रात्रीचा नाईट ड्रायव्हिंग मध्ये आपल्याला त्रास होतो. ओके, हो. तर सर तुम्ही ते बाहेरून चेंज करायचा विचार नाही केला का? नाही, सध्या तर काही चेंज करायचा विचार नाही केला आपण. ओके. हो. सर, आता हे झाले आपल्या गाडीचे जे तुम्ही खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले. अजून काही निगेटिव्ह पॉईंट्स तुम्हाला गाडीत वाटतं का की गाडीत काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत की जे म्हणजे काहीतरी खूप जास्त तुम्हाला इरिटेट करतंय किंवा निगेटिव्ह आहे ते पॉईंट्स, ते नको होते गाडीमध्ये असं काही?
तसे तर काय नाही, मला फक्त गाडीचा जो हा जो क्लस्टर आहे ना, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हा थोडा हा. साईडला गेलेला आहे सेंटरमध्ये, जो आपल्याला प्रॉपरली स्टेरिंग पाशी बघायला मिळतो. ओके. तर आपली व्हिजिबिलिटी कशी वरतून पटकन खाली, आणि असं आपण म्हणजे स्पीडोमीटर आपलं लक्ष असतं कंटिन्यू, हा. पण इथे थोडा साईडला येऊन जातो तो. ओके, म्हणजे हो. या गाडीमध्ये आपल्याला सेंट्रल कन्सोलच्या सोबतच आपल्याला हा बघायला मिळतो. हो, तर जो इथे ओके. पाय असतात प्रॉपरली दिसलं असतं ते. ओके. आणि बाकीचं जर आहे गोष्ट ती फक्त मग त्याची सेफ्टीची रेटिंग. ओके. हो, तर तिथे आपण काय करू शकत नाही, पण तरी पण गाडीमध्ये 2 एअरबॅग्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे. अच्छा, 2 एअरबॅग गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेतच हो. त्यांनी. ओके. सर, आता तुमचे ना हे झालं निगेटिव्ह, सगळ्यात जास्त फेवरेट तुमचे गाडीचे पॉइंट्स काय तुम्हाला वाटतं? गाडीमध्ये मला हे खूप जास्त आवडतं गाडी, माझ्या गाडीमध्ये असं काही पॉइंट्स? गाडी ड्रायव्हिंग करताना खूप स्मूथ वाटते. ओके. आणि त्याच्यामध्ये तो एक तर पॉइंट झाला आपला. हं. आणि त्याच्यामध्ये जर आपण अजून बघितलं, गाडीचा जो मायलेज आहे सीएनजी वर, हा. तो तर एकदम खूप बेटर आहे. ओके. हा, मीन्स एक कॉमन मॅनच्या हिशोबाने जर प्रॉपरली बघितला आपण, तर हा. तो खूप परवडतो आपल्याला. ओके. आणि गाडीची एक मेन म्हणजे सर्व्हिस कॉस्ट, जो हा. आपण गाडी सर्व्हिसिंगला लावतो ना 10,000 किलोमीटर नंतर, हा. तोही आपल्याला 50 पैसे पर किलोमीटरच्या हिशोबाने पडतो. ओके. तर हे जे काही पॉइंट्स आहे ते गाडीचे खूप सारे एकदम चांगले पॉइंट्स आहे, ओके. की जे एकदम कॉमन मॅनलाही परवडते असे पॉइंट्स आहे. म्हणजे एक इकॉनॉमिकल गाडी पडते बा तुम्हाला. इकॉनॉमिकल गाडी परवडते. म्हणजे जर तुम्ही मित्रांनो विचार करत आहात की तुम्ही एक इकॉनॉमिकल गाडी घेतली पाहिजे, तर सर एक्सप्रेसो विचार केला पाहिजे का आता पण? हो, नक्कीच केला पाहिजे. जर तुमचं बजेट वगैरे काही गोष्टी, जर तुम्ही फक्त सेफ्टी ऑफ पॉईंटचा, जर बाहेरची बॉडीचा सेफ्टी ऑफ पॉईंटचा जर तुम्ही निग्लेक्ट केला, हा. तर गाडी जी तुमची आहे ना, तर ती फीचर्स जे तुम्हाला गरजेचे आहे, हा. ते सर्व फीचर्स गाडीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. सगळेच दिलेलेच आहेत. हो. आणि सर एसी पण आपण बघत आहोत, गाडी चालू आहे खूप वेळापासून. एसी पण सर तुमचं मत काय? म्हणजे एसी थंड, आता मी थोडंसं हे केलं त्याला, गरम केलं, एसी खूप जास्त चिल्ड वाटत नाही हो, तुम्हाला? चिल्ड वाटतो, काही अडचण येत नाही. मागे जरी पॅसेंजर बसलेले असेल ना, हा. तरी मागेपर्यंत तो एसी प्रॉपरली मागे जातो. ओके. आणि व्हेंटिलेशन पण प्रॉपरली गाडीचं. ओके. सर, तुम्हाला गाडी सस्पेन्शन कसे वाटतात? सस्पेन्शन बाबत गाडी कशी मीडियम वाटते? साईज मध्ये सस्पेन्शन वाटतं, की जास्तच खराब जर रस्ता आला तर हा. मग थोडी आदळते गाडी. ओके. हो. सर, बॉडी रोल वगैरे बघायला मिळतो का जोरात गाडी केली तरी? हो, नक्कीच नक्कीच. आता तुम्ही गाडीचं जर बघितलं की बॉक्स लुक आहे, तर हा. रोल ओव्हर नक्कीच मिळणार तुम्हाला. जर तुम्ही शार्प टर्न वगैरे, जर हाय स्पीड मीन्स 60-70 जर तुम्ही असा शार्प टर्न घेणार असाल, हा. तरी तुम्ही थोडे एका साईडला हे होता. अच्छा, म्हणजे बॉडी हो. रोल जे आहे ते आपल्याला बघायला मिळतच आहे. मिळतेच. सर, टायरच्या बाबतीत मी जाणू इच्छितो. टायर मला तर अजून तुमचे काही चेंज वाटले नाही एवढे, नाही, म्हणजे बरोबर आहे. 48,000 हो, किलोमीटर मध्ये बरोबर आहे, बरोबर आहे. अजून पण ते जवळजवळ 10 ते 15,000 अजून चालू शकतात टायर. चालू शकतात अजून. हो. ओके. सर, आपण व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग जी आहे ती बाहेर करत आहोत की मारुतीमध्ये करताय तुम्ही ते? नाही, ते आपण बाहेरून करून घेतो, कारण की दर 5,000 ला आपण ते करतो, आणि जेव्हा गाडी सर्व्हिसिंग जाते तेव्हा मारुतीमधनं करतो. अच्छा, म्हणजे 10,000 किलोमीटरला मारुतीमधून होतच आहे. हा, नंतर 5,000 मध्ये जेव्हा येतो, हा. तर तेव्हा आपण बाहेरून करून घेतो. ओके, तेव्हा तुम्ही बाहेरून करून, म्हणून ते टायर तुमचे एवढे चांगले. हो. मला तर म्हणजे असं मित्रांनो वाटलं पण नाही की 48,000 किलोमीटर टायर चालले असतील सरांचे. असं सर मला वाटतं, तुम्ही सांगताय 15,000, पण मला 20,000 किलोमीटर आरामात टायर चालतील असं हो, वाटतं. चालू पण शकतं, पण आपण एक सेफ साईड म्हणून कसं, गाडी आता भरपूर किलोमीटर चाललेली आहे. बरोबर आहे. आपण कधी पण लॉंग टूरला जर निघालो तर पुढे काही ब्रेकडाऊन वगैरे यायला नको, त्याच्यामुळे आपण एक सेफ साईड म्हणून आपण चेंज करून घेऊ. ओके, नक्कीच सर. म्हणजे आपण हो. ते एक कन्सर्न म्हणून आपण ते चेंज करणारच आहोत म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हो, बरोबर. 10-15 किलोमीटर नंतर. हो, बरोबर. ओके. सर, आणखीन आहे ना याच्यामध्ये, म्हणजे हे जे हेडरूम वगैरे आहे ते खूप चांगलं आहे, म्हणजे वॅगनर पेक्षा चांगलं आपण कन्सिडर करू शकतो असं मला वाटतं. असं तुम्ही सांगत असाल तर करू शकतो, कारण की मी हा. अजून वॅगनर मध्ये स्वतः बसलेलो नाही, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही काय, कारण की हा प्रॉपरली माझ्यासाठी तर आहे व्यवस्थित, हा. आणि विजन पण प्रॉपरली आहे. ओके. हो, तर त्यामुळे कन्सिडर जर केला तर दोघांचाही असू शकतो. ओके. नाही, म्हणजे वॅगनर मध्ये मी रिव्ह्यू केलेले वॅगनरचे, अच्छा. त्याच्यामध्ये तेवढं जे याच्यामध्ये जे आपलं हेडरूम मिळतंय ना, हा, हा. ते खूप जास्त आहे कम्पॅरेटिव्हली ओके. वॅगनर पेक्षा. ओके. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली, तुमचा वेळ काढून, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्याकडून खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. हे होते अमोल सर, आणि ही होती त्यांची लॉर्ड एस्प्रेसो. मित्रांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये मी सगळे पॉईंट्स कव्हर करायचा प्रयत्न केला आहे, पण माझ्याकडून काही पॉईंट्स मिस झाले असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आम्ही पुढच्या वेळेस तो पॉईंट देखील कव्हर करायचा प्रयत्न करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला मित्रांनो, तर भेटूया पुढच्या वेळेस एक नवीन कार सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, ड्राईव्ह सेफ.